भारतीय जनगणना 2027 साठी आलेला जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कुरडा येथून आलेला सर. आपली काही माहिती पाहिजे होती ती द्या सर, थोडा वेळ देऊन द्याल का? कशाबद्दल माहिती पाहिजे तुम्हाला? जनगणनेसाठी सर. बघा सर, मी माझी वैयक्तिक माहिती द्यायला कुणालाही बांधलेली नाही. नाही सर, मी आणि आपलं भारत सरकार आपली दिलेली प्रत्येक माहिती ती गोपनीय ठेवी. असं नाही की बाबा ह्या डिपार्टमेंटचं त्या डिपार्टमेंटमध्ये कशावर नाही. सर? आता तर इतके स्कॅम होतात की आपण सांगू शकत नाही. मोबाईल OTP येणे, मग ते नंबर कडून पैसे काढून घेणे, ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत सर. पण अशी माझी मानसिकता आहे की तुम्हाला मी तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छित नाही. माझ्यासाठी आयडेंटिटी कार्ड आहे, मी भारतीय सरकारचा कर्मचारी आहे. आणि दुसरी गोष्ट जे गोपनीयतेचं तुम्हाला असं वाटतं सर, तर सर आजपर्यंत ही 8वी जनगणना आहे. आजपर्यंत हा डाटा कुठेही लीक झालेला नाही, ना कोणी चोरलेली आहे ना कोणाला दिलेली आहे थर्ड पार्टीला. सर बघा, आज इतके भोगाटी वाढली आहे की आय कार्ड कोणी डुप्लिकेट कार्ड बनवू शकतो आणि होतात आणि कशावर विश्वास ठेवायचा? नाही, आयडेंटिटी कार्ड बनवू शकता सर, पण QR कोड नाही बनवू शकत. आणि आमची सर्व्हिसची एक आयडेंटिटी कार्ड आहे, 2 आयडेंटिटी कार्ड आहेत. आणि हे 2 आयडेंटिटी कार्ड आपल्याला ओळखीसाठी पुष्कळ आहे सर. नाहीतर आपल्या जवळचीच एक जिल्हा परिषद शाळा आहे कुराडा, इथूनच आलेला आहे सर. सर बघा, तुम्ही जरी शासनाकडून आले असेल पण सध्या तरी मला तुमच्या प्रश्नाची उत्तर द्यायची मानसिकता नाही. काय सर, तुम्हाला असं वाटत नाही की आपल्या देशाला एखादी योजना आणायची असेल आणि त्याला जर डेव्हलप करायचं असेल तर हा कचरा रॉ मटेरियल घेऊनच ते केलं ना सर? कशावर सर? आम्ही ती दिलेली माहिती ही लीक होईल, ही कशी साचू दे, ही कसं साचून देऊन देऊ शकता की तुम्ही? भारतीय 1971 जी जनगणना झाली सर, तो इंदिरा गांधीला असं वाटलं गेलं की बाबा नाही, आता देशामध्ये आपल्या बरेच जण असे आहेत की त्यांना घर मिळत नाही, घरच नाही. तर मग त्याने इंदिरा आवाज योजना आणली सर. हर घर म्हणजे प्रत्येकाला घर योजना आणली. कशासाठी आणली? कशाद्वारे? तर जनगणनेद्वारे आणली सर. बघा, आज घर योजना येत आहे. ज्यांचं जे स्वतःच्या परिस्थितीत घर बांधू शकतात त्यांना सुद्धा ती योजना मिळत आहे. खऱ्या लाभार्थ्यापर्यंत ती योजना पोहोचत नाही. बरोबर आहे सर? बरोबर आहे की नाही? आता बघा, बरोबर आहे की नाही? या गोष्टीची मान्य मी करतो सर. एक राजीव गांधीचं स्टेटमेंट होतं, मी बाबा 100 रुपये देतो तर ग्राहकापर्यंत शेवटचा माणूस आहे त्याच्यावर माझे 15 रुपये चालेल. सर बघा, काहीतरी योजना तयार करतो ना, काहीतरी देतो. सर बघा, सध्या तरी माझी तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायची मानसिकता नाही. जेव्हा माझी मानसिकता बनेल तेव्हा मी बघतो. पण ठीक आहे सर, तुमचा तो पण नंबर द्या, मी तुम्हाला कॉल करेन. नंतर आमच्या वरिष्ठांना बोलून तुम्हाला सूचना देईल. ओके सर. ठीक आहे सर.